आणि आता पुण्याहून एक महत्त्वाची अपडेट येते आहे। पुणे शहर शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली जाणार आहे। पुणे शहरासाठी लवकरच नवी कार्यकारिणी तयार होणार आहे। पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुमार कामगिरीनंतर शिवसेना आता नवी रणनीती ठरवणार आहे। पुणे शहर शिवसेनेतील मुख्य पद वगळता संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त होतीये। येत्या एका महिन्याच्या आत शहर कार्यभार सांभाळण्यासाठी नव्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मिकी घाई यांच्याकडून। मिकी, काय नेमके अपडेट्स आहेत याबाबत? जर आपण बघितलं तर पुण्यातील शिवसेना शिंदे गटाकडून आज महत्त्वाची बैठक पुण्यामध्ये पार पडली। ज्या बैठकीला मंत्री उदय सामंत असतील, नीलम गोरे असतील, त्याचबरोबर अजय भोसले आणि रवींद्र दंगेकर हे सगळे आणि इतर सगळे पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते। शिवसेना शिंदे गटाला ज्या पद्धतीने यंदाच्या महानगरपालिके निवडणुकीमध्ये अपयश त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्यानंतर आता कुठंतरी शिवसेना शिंदे गट ऍक्टिव्ह मोडवर आलेलं पाहायला मिळतंय। आज या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे। जी संपूर्ण कार्यकारिणी आहे पुणे शहराची ती बरखास्त करण्यात आलेली आहे आणि पुढच्या एका महिन्यामध्ये नवीन कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे। सगळ्यांना नवीन पद या ठिकाणी दिले जाणार आहेत। नवीन चेहरे देखील काही समोर येण्याची शक्यता या ठिकाणी स्वतः मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलेली आहे। आज ही महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी पार पडली। अर्थात पुढे ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये शिंदे गटाला काम करायचंय, शहरात काय काय मुद्दे घेऊन पुढे जायचंय, या सगळं काही या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे आणि पुढील एका महिन्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पुण्यामध्ये एक बैठक घेण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर नवीन कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर होईल। अमोल, निश्चित धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे पुण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पूर्ण नवी कार्यकारिणी सध्या स्थापन होण्याच्या मार्गावर आहे आणि याला कारणीभूत आहे पुणे महानगरपालिकेतील पक्षाचा परफॉर्मन्स। त्यामुळे परफॉर्मन्सच्या आधारावर निर्णय घेतले जातील असे संकेत यापूर्वी देखील एकनाथ शिंदेंकडून देण्यात आलेले होते आणि आता प्रत्यक्ष पुण्यामध्ये याची सुरुवात होताना दिसते।